जय महाकाल भावांनो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज, तुम्ही विचार करशाल का एवढं सकाळी सकाळी पॅक होऊन कुठं चाललं आहे गाडीने. आणि थंडी पण जोरदार आहे, कारण आता चंपाषष्ठी जवळ आलेली आहे. 26 तारखेला चंपाषष्ठी. तर गाईज आता आपण चाललेलो आहे सिन्नरला आज. बट त्याच्या अगोदर आपल्याला सर्वात पहिले जायचे सरांच्या घरी. तिथून काही फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण सिन्नरला जाणार आहे. सिन्नरला आपल्याला एका कंपनीमध्ये जाऊन फायर एक्सटिंग्विशर जे आहे ते आपल्याला पेंटिंग करायची आज. तर गाईज सगळं मटेरियल आपण घेतलेलं आहे आणि आज आपण जाणार घेऊन आपली ही वाली बसंती. बघू शकते तुम्ही नाही का. तर चला गाईज निघू आता नाही का इथून, कारण पहिले सरांच्या घरी जा. तर गाईज फायनली आपण निघालोय आता सरांच्या घरून नाही का. म्हणजे पहिले सरांच्या घरी गेलो आणि तिथून आपण काही फायर एक्सटिंग्विशर घेतले बघा. आणि आता चाललोय आपण सिन्नरच्या रस्त्याला. म्हणजे आता हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता कोणता आहे माहिती आहे का? ॲक्च्युली नाशिक रोडचं जे कोर्ट आहे, नाशिक रोडच्या कोर्टाच्या रस्त्याला आहे आता. फायनली आपण आलेलो आहे कंपनीमध्ये आणि आता आपल्याला इथं काही फायर एक्सटिंग्विशर ते द्यायचे बघा. ॲक्च्युली ते 3 फायर एक्सटिंग्विशर होते अजून, ते तर दिले आपण दुसरीकडे. बट आता हा पण एक फायर एक्सटिंग्विशर आहे जो CU2 आहे. हा आपल्याला आता ह्या प्लांटमध्ये द्यायचा. सर्वात पहिले याचं पाईप फिटिंग करून घ्यावं लागेल आणि मग द्यावं लागेल. बघू शकते तुम्ही किती भारी दिसते नाही का हा फायर एक्सटिंग्विशर, कारण याला आपण पेंट वगैरे दिलेलं आहे. तर गाईज चला आता जाऊ स्टोरला जाऊन हा फायर एक्सटिंग्विशर देऊन टाकू. ओके, पण येते ना गाईज फायर एक्सटिंग्विशर द्यायला आलो का वेळच लय होतो मला, कारण ते जे सर आहे ना तेच लवकर येते. तिथं फायर एक्सटिंग्विशर ठेवला आहे गाईज आणि आता हे कधी येतील असा विषय. काय करू माहिती गाईज, आता जेवढ्या कंपन्यांचे काही बिलं वगैरे द्यायचे आणि त्यानंतर काही ठिकाणी डिलेवरी पण करायची होती. तर डिलेवरी तर झालीच आहे आपली सगळी, फक्त आपल्याला बिलं द्यायचे. तर मग आपण काय करू, आता बिलं वगैरे देऊ सर्वात पहिले आणि त्यानंतर शेवटला आपण काही जाऊ पेंटिंग करण्यासाठी. ज्या कंपनीमध्ये जायचं आपल्याला फायर एक्सटिंग्विशर पेंट करायचं. ओके, फायनली आपण आलेलो आहे कंपनीमध्ये. कंपनीमध्ये येऊन कामाला पण लागलेले आहे बघा. आता हे सर्वात पहिले जे स्टिकर आहे ना, बॉडी स्टिकर, हे काढून घेऊ दोन्ही फायर एक्सटिंग्विशरचं. आणि काय करायचं आहे माहिती का, प्रत्येक लोकेशनला जाऊन फायर एक्सटिंग्विशर आपल्याला पेंट करायचं. आता सर्वात पहिले सगळं स्टिकर काढून त्यानंतर पेंट करायला घेऊ. तर गाईज जस्ट नाव आत्ताशी आपले सगळे फायर एक्सटिंग्विशर पेंटिंग करून झाले. म्हणजे किती होते माहिती का, माझ्या हिशोबाने काहीतरी 1 2 3 4 5 6 आणि 7, टोटल 7 फायर एक्सटिंग्विशर होते गाईज. सगळ्यांना पेंटिंग केले आणि त्यानंतर बॉडी स्टिकर वगैरे पण लावले नाही का, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल ते. आणि आता आपल्याला जायचं आहे केबल कॉर्पोरेशन कंपनीमध्ये. तिथं आपल्याला काय करायचं आहे, बिल द्यायचे आहे तिथं. त्यांचे 3-4 बिल आहे ते देऊ आणि त्यानंतर मग आपण निघू डायरेक्ट आपल्या घरच्या प्रवासाला. ॲक्च्युली गाईज विषय काय आला माहिती का, आता ॲक्टिवा गाडी लय भारी आहे, बट
ॲक्टिवा गाडीचा विषय असा आहे, गाडी काही पेट्रोलला परवडत नाही, नाही का. म्हणजे 200चं पेट्रोल टाकलं होतं मी आणि काटा बघा कुठं आलेलं आहे डायरेक्ट, बघितलं काय. आता पंपावर जायचं आहे, परत पेट्रोल टाकायचं आहे. आलो होतो फक्त सिन्नरला, एवढ्यात पेट्रोल संपलं आपलं. काही खरं नाही. काहीच होंडाची ॲक्टिवा एकदम भंगार आहे, म्हणजे चालायला लय भारी गाडी, त्याला पेट्रोल काही साथ देत नाही. आता घाटामध्ये प्रॉपर म्हणजे नाही का पेट्रोल संपलंय, गाडी बंद करून आपण चाललेलो, बंद करून चाललंय गाडी. अशा येऊ नका काही चुकीने, पण माझी कोणती आहे 5G आहे, तरी एव्हरेज देत नाही विचार मी. 210चं टाकलं होतं घरून निघताना देवळाली कॅम्प, तिथून आहे 25 किलोमीटर. मिनिमम कमीत कमी 30चं एव्हरेज तर दिला पाहिजे ना गाडीने, तेवढं पण देत नाही. आता जाऊ घाट उतरल्यावर का आहे पंपावर टाकून घेऊ, नाही गेले लय डोक्याला ताण असतो काही. फायनली गाईज आपण आलेलो आहे आपल्या गोडाऊनला, आणि आले आले एक काम लागलं काय माहिती आहे बघा. आता ही जी ब्रश आहे ना, आपण ब्रश याच्यात टाकलेले आहे बघा. म्हणजे आता काय होईल, जेवढा पण कलर लागलेला आहे ना त्याला, तो सगळा निघून जाईल. म्हणजे आपले ब्रश जे आहे ते क्लीन राहतील. आणि त्याच्यात हे काही फायर एक्सटिंग्विशर पण आहे, हे पण रिफिलिंग करायचे. बट त्याच्या अगोदर आपल्याला जायचं घरी, कारण दिदी आलेली आहे. तर दिदीला भेटून मग जेवण वगैरे पण करू, मग झालं तर येऊ परत, नाही तर मग आराम करू. पाठ दुखती, कारण रस्ते एवढे भंगार आहे ना प्रमाणाच्या बाहेर. घरी आलो गाईज, फ्रेश वगैरे झालो, आणि दिदी काय गेली निघून. म्हटलं जाऊ दे, आता मस्त काय आहे जेवायला, डाळच दिसते. हा, रात्रीचा मसाले भात पण आहे, तोच गरम करून खाऊन घेऊ आता, कारण रात्री तुमच्या भावाने काही घरी जेवणच नाही केलं.